चा हा थरार तुम्ही अनुभवताय. चला मॅचला सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर जगदीश पगडे त्यांच्या समवेत नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज कैलास आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. चला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर. खूप चांगलं टायमिंग, खूप चांगलं प्लेसमेंट जगदीश पगडेच्या बॅट मधून येतोय. अगदी नेत्रदीपक क्रॅकिंग चौकार. काय स्ट्रोक खेळला, अगदी कव्हर ड्राईव्ह. जगदीश पगडे 4 ओव्हरचा सामना आहे. 10 मॅच आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळेच राज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये लाजबाब स्ट्रोक लगवला जातो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल 2 4 रन चौकार. पहिल्या 2 बॉलवर 2 चांगले फटके. अगदी बॅकफुटला येऊन रूम बनवलं आणि कव्हर रिजन मध्ये दोन्ही चौकार पाहायला मिळाल्या. पहिला स्ट्रोक जर पाहिला तर फ्रंट फूटवर खेळला, यानंतर बॅकफुटवर स्ट्रोक खेळला आणि 4 धावांनी चौकार. 2 बॉलवर 2 चौकार लागले. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. दमदार सुरुवात झाली. 406च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना चिंबोरी वर्सेस जिताडा असा सामना मैदानामध्ये रंगत असताना टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. खूप दमदार सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. बघा पहिला सामना आहे, त्यामुळेच मुलांना आपण म्हणजे खेळाडूंना आपण ऍडजस्ट केलं जाईल. पुढच्या सामन्यामध्ये कुठल्याही खेळाडूला रिप्लेसमेंट दिली जाणार नाही, ऍडजस्ट केलं जाणार नाही, याची नोंद घ्या. आयोजन कमिटीच्या वतीने हा संदेश प्रत्येक टीमसाठी असेल. पहिल्या सामन्यासाठी आपण जाणून शकतो कारण की खेळाडू उपलब्ध नाही आहेत, पण दुसऱ्या सामन्यासाठी आपण कुठल्याही टीमला आपण रिप्लेसमेंट देणार नाहीत, याची नोंद घ्या. म्हणून ही शेवटची वेळ आहे, पहिली आणि शेवटची वेळ. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू असताना पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. पहिला डॉट बॉल येत असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या 2 कॅमेरासह ही स्पर्धा दाखवली जाते. cricklive.in हे चॅनल सध्याच्या घडीला भरपूर भरारी घेतोय. टॉप एज संधी आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय. बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागलीत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगली सुरुवात. वेल बिगन हाफ डे असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होतो. दमदार सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना जगदीश पगडेच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार लागवले. एक विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातोय. यावेळेस फटका दमदार आहे, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पत्रा तोड षटकार.
मनोरे म्हणजेच कोळंबी वर्सेस वाकटी हा सामना आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपले खेळाडू लगेचच जमा करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेचा नियम आहे 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळेच प्रत्येक सामना हा वेळेवर सुरू होईल आणि प्रत्येक सामना वेळेवर संपेल. त्यामुळेच कोळंबी वर्सेस वाकटी त्याच दरम्यान जयेश पाटील यांचं आगमन झालंय. जयेश द्वारकानाथ पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात. 16 धावा धावफलकावर लागलीत. चांगली बॅटिंग सुरू आहे. जगदीश पगडेने आक्रमकता धारण केली. या टीमचा कॅप्टन आहे, दिशादर्शक आहे. या सगळ्यांच्याच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम पाटील. प्रीतम सागरनाथ पाटील हे नाव जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा असा खेळाडू आहे ज्याने बॅटिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत. मला आठवते की नवी मुंबई प्रीमियर लीग खेळत असताना टॉनी टायटन्स या टीममध्ये खेळत असताना आपल्याच ऐरोलीच्या अगेन्स्ट ज्याने सेमीफायनलमध्ये धडकदार कामगिरी केली होती आणि सेमीफायनलला जिंकून मात्र फायनलमध्ये प्रवेश केला होता. तो खेळाडू आहे प्रीतम सागरनाथ पाटील. पहिला बॉल ओव्हर फुल टॉस. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फंबलिंग होतीये. खराब क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अभिषेकच्या माध्यमातून 2 धावा जर मिळतील. प्रीतम पाटीलला फार कमी वेळ आम्ही सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना बघतोय. कारण की गोलंदाजी करताना फार कमी वेळा पाहिला, पण तो चांगला गोलंदाज आहे. चांगला बॉल. अगदी हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर थोडासा कट झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी सुरू आहे. लाजबाब गोलंदाजी. प्रीतम पाटीलला कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये राजने 16 धावा खर्च केल्या, पण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंज ऑफ पेस. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे आणि खूप चांगला प्रयत्न करत असताना अभिचं कौतुक करावं लागेल. एफर्ट्स खूप चांगले आहेत. कॅच जरूर ड्रॉप झाली, पण भरपूर पल्ला गाठला होता. अगदी डीप स्क्वेअर लेग पासून ते शॉर्ट मिडविकेट पर्यंतचं अंतर त्याने गाठलं आणि हे पावलं टाकत असताना मात्र कॅच घेण्याचा एक प्रयास खूप चांगला होता. फुलर लेनचा चेंडू. अशी गोलंदाजी तुम्ही जगदीश पगडेला करू शकत नाही. ज्याच्या बॅट मधून येतात फटके तगडे तगडे. नाव आहे जगदीश पगडे. षटकार. जगदीश पगडेच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावानं. कोलबा टप्प्याचा चेंडू. फ्लायटेड चेंडू होता. अगदी फिंगर रोल केले होते. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय? नॉट आउट असा इशारा. गुरुनाथ पाटील, उदय तांडेल सर, व्हेरी गुड अंपायरिंग. 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 ऑन अ स्कोर बोर्ड. 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावर लागलीत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात झाली बॅटिंग करत असताना टीम जगदीश पगडे या संघाची. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण टायमिंग होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 11. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 आकड्यावर. 27 धावा धावफलकावर लागले. 2 षटकांचा खेळ जुनी बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. कोळंबी वर्सेस वाकटी या दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच रेडी राहा. 27 लॉस ऑफ नन. 2 षटकांचा खेळ संपलाय. डीजे प्लीज.
थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर 27 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभ्रत गोलंदाजीवर आलाय. आपण पाहू शकाल पडल्यानंतर चेंडूनी बाउन्स घेतला. डॉट बॉलची सांगता होती. कमबॅक करावा लागेल. शुभ्रत गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 27 धावा धावफलक लागलेत. बिनगडी बाद अशी सुरुवात झाली पहिल्याच मॅच मध्ये. पुन्हा एकदा कोटप्पाचा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. अगदी नेक वरून गेल्या बॉल. नेक टू नेक गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभ्रत. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. पुन्हा एकदा खोटप्पाचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मात्र जरूर मिळेल. एका धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर 28. कमबॅक करत असताना सुब्रत या मॅच मध्ये. गोलंदाजाकडे एक चांगला रिदम आहे. अगदी बॉडी लाईन चेंडू टाकतोय. त्यामुळेच बॅटरला इतकं खेळणं इतकं सोपं नाही. कारण की हे मैदान जर पाहिलं तर ते मैदान 360 नाही आहे. 180चं मैदान आहे. त्यामुळेच जर असे चेंडू तुम्ही हाताळले तर मोठे फटके मारण्यापासून बॅट्समनला वंचित ठेवाल. त्यामुळेच ही रणनीती आखली जाते कॅप्टनच्या माध्यमातून. आणि 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. आता भरपूर आखूड टप्प्याचा बॉल होता. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो बॉल उदय तांडेल सर करत असताना ओव्हर स्टेपिंग नो बॉल. लाईन मध्ये जर पाहिलं तर इथे नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर करत असताना. चला नेक्स्ट मॅच साठी कोलंबिया आणि वाकटी टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. फ्री हिटच्या बॉलवर प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. तो बनेल फक्त दर्शक. चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. षटकार. सोहम जोशी प्लीज आपण देखील रिपोर्टिंग करा. ही इनिंग ब्रेक झाल्यानंतर टॉस करणार आहोत. सोहम जोशी माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. षटकार आलाय. बॅट्समन कैलाशच्या बॅटमधून बरेच संघर्षाचे चेंडू खेळला. इथे चांगला बॉल आहे. वेगवान चेंडू. ते सारा चेंडू पाहायला मिळते. इथे सिंगल मात्र मिळेल लेग बायच्या स्वरूपात. आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचते. तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. वेगवान चेंडू आहे. पडल्यानंतर स्किट झालाय. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी. 9 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे. चला हे षटक संपल्या लगेचच आपण टॉसला जाणार आहोत. सोम जोशी वर्सेस दुर्वेश मनोरे असा सामना. अर्जुन राठोड आमचे डीजे मास्टर आहेत.
ज्यावेळेस मी समालोचनची सुरुवात केली होती तेव्हा पहिल्यांदा मी ऐरोली नगरीमध्ये आलो, त्यावेळेस अर्जुन हे डीजे मास्टर म्हणून प्रख्यात होते आणि आज देखील त्यांना बघून फार आनंद होतो, कारण की खूप चांगली साऊंड क्वालिटी आज आपल्याला ऐकायला मिळते. पहिला बॉल अभि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, पहिला शॉट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 37. धावा कराव्या लागतील या षटकामध्ये, कमीत कमी 15 धावा कराव्या लागतील. जगदीश पगडे हा डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातोय, पण आज सलामीवरून आला, पण जास्त संधी मिळाली नाही. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार लगवले आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहिले. आपल्या वैयक्तिक 24 या आकड्यावर खेळतोय. फटका चांगला आहे, टायमिंग पाहावा लागेल, टायमिंग देखील चुकलं गेलंय आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन जगदीश पगडेला परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला लागतोय फलंदाज बाद. कुटकर फलंदाजीसाठी आलाय. अष्टपैलू खेळाडू आहे, अनेक वर्ष तो ऐरोली नगरीसाठी क्रिकेट खेळतोय. अगदी एक डावखुरा गोलंदाज आणि वेळेवर एक फलंदाजी देखील करताना दिसतो. हितेश कुटकर फलंदाजीसाठी आले. पहिल्याच या डेथ ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दुसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली. जगदीश पगडे जो घातक ठरत होता. टीमची धावसंख्या 1 गडी बाद. 37 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इनसाइड आउट खेळलाय, गॅप मध्ये आहे. पहिली धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव आणि घेत असताना ओव्हर थ्रो, पण धावा कराव्या लागतील. तर कंपाऊंडला ज्यावेळेस चेंडू लागेल त्यावेळेस धावा धावून काढायचे, लक्षात घ्या. आमचे परममित्र दिनेश वैती यांचं आगमन झालंय. चांगले फोटोग्राफर आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला तर सिली मिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण नन्ना मुन्ना. वेलकम दिनेश. आणि ऐरोली परिसरातील एक चांगले फोटोग्राफर म्हणून त्यांची ओळख आहे. चांगली फोटोग्राफी आम्ही त्यांची सातत्याने पाहिली. दिनेश वैती. 40 धावा धावफलकर लागलेत. शेवटचे 1 चेंडू शिल्लक आहे आणि हा बॉल देखील डॉट येत असताना व्हाईट बॉल. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल का काय. चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैलासच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. विजय पाटील वाकटी टीमचे कॅप्टन आणि प्रभाकर पाटील हे कोळंबी टीमचे कॅप्टन आता टॉस साठी येतील. हा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली. फेकी चांगली आहे की काय. खराब फेकी आणि त्याच दरम्यान खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं आणि फलंदाज बाद होईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना 49 या आकड्यावर 50 धावांचे टार्गेट. थँक्यू व्हेरी मच मिलिंद पाटील साहेब, वैशालीताई
पाटील मॅडम आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. पाटील साहेब आपलं देखील सरसे स्वागत आहे. भोरी साहेब आपलं देखील सरसे स्वागत आहे. चला टॉस साठी प्रभाकर पाटील या लगेच टॉस साठी. दुर्वेश प्लीज या टॉस साठी. लक्षात घ्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 4 ओव्हरचा सामना असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टाईनचे शुभासी आपण टॉस करणार आहोत. चला कोळंबी टीमने टॉस जिंकलाय आणि काय निर्णय असेल. चला बॅट्समन पाठवा प्लीज. कोळंबीचे सगळे खेळाडू असतील त्यांनी डाव्या बाजूला यायचं आहे. या मंचाच्या डाव्या बाजूला कोळंबीचे सगळे खेळाडू मंचाच्या डाव्या बाजूला सगळ्यांनी जमा व्हायचं आहे. चला प्लेयर्स पाठवा मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पाटील आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळ कमी आहे. हा सामना तुम्हाला निर्धारित वेळेवर आपण सुरू करायचा आहे. त्यामुळेच पहिला जो डाव आहे तो 20 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं असणार आहे. दुसरा डाव देखील 20 मिनिटं म्हणजे प्रत्येक मॅचसाठी 40 मिनिटं फक्त असतील. प्रत्येक सामना हा 45 मिनिटांमध्ये संपला पाहिजे याची नोंद घ्या. पन्नास धावांचा टार्गेट आहे. चेंडू पुरवायचा आहे. रितेश बघा कुठल्याही टीमला चॉईस बॉल दिला जाणार नाही. आयोजन कमिटी जो बॉल मैदानामध्ये देईल तोच बॉल त्याच बॉलने तुम्हाला खेळायचं आहे. लक्षात घ्या. 50 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
प्रीतम पाटील आणि त्यांच्या समेत राज अशी जोडी आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी हितेश कोटकर येतोय. एक तेज तरार गोलंदाज आहे. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज ही कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानामध्ये असते ना त्यावेळेस एक वेगळा कस लागतो दोन्ही खेळाडूंचा. जिकडे बॅटरला कस लागतो तिकडेच गोलंदाजाला देखील कस लागतो आणि गोलंदाजावर दबाव टाकण्यासाठी डावखुरा फलंदाज नेहमीच आक्रमक भूमिका बजावतो. पण अशा वेळेस बऱ्याच वेळा चुका होताना दिसतात. पण या मॅच मध्ये काय होईल, सुरुवात कशा पद्धतीने होईल. 50 धावा इतक्या मोठ्या धावा नाहीत. प्रीतम पाटील जर शेवटपर्यंत राहिला 3-4 ओव्हर जर राहिला या मॅच मध्ये 3 ओव्हर पर्यंत राहिला तर नक्कीच मॅच आपल्या नावी करेल. इतकी क्षमता आहे या खेळाडूकडे. जे काम जगदीश पगडेने केलं तेच काम तो करू शकतो. चला मॅचला होते सुरुवात. फ्लाय स्लीप मध्ये अगदी 3 क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंट 11 खेळाडू फक्त मैदानामध्ये राहतील आणि बाकीचे सगळेच खेळाडू तुम्ही फाईन लेग किंवा आपण स्लीप मध्ये लावू शकता. बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना आहे. डीप मध्ये जर पाहिलं तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक लॉंग ऑफ रिजन मध्ये. पहिला बॉल अकूट टप्प्याचा भिरकावला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा लगत चेंडूने घेतलेलं वळण. एक धाव तर कंप्लीट झाली आणि 2 धावा इथे घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावांना टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. प्रीतम पाटीलची स्टाईल जी आहे ती आक्रमकता आहे. बघा जो लहान मुलगा जो खेळाडू आहे त्याला थोडंसं मागे ठेवा जेणेकरून त्याला बॉल लागणार नाही. स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे आमचा नन्ना मुन्ना त्याला थोडंसं मागे ठेवा आणि वेगाने चेंडू येऊ शकतो. स्लिप मध्ये बॉल लागू शकतो त्यामुळेच तो खेळणं गरजेचं आहे पण त्याची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. 50 टू विन. 50 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. चला सामना लवकर सुरू करा. स्पीडअप करा. 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिला सामना सुरू आहे. इथे बॅटची एज लागली होती की काय. यस संधी होती कॉट बिहाइंडची पण इतका वेगवान चेंडू होता विकेट कीपरला गॅदर झाला नाही. हा जर कॅच पकडली असते तर खऱ्या अर्थानं दबाव आणता आला असता पण जर तरने क्रिकेट चालत नाही त्यामुळेच जे झालं ते झालं. आता काय होणार नाही याची काळजी करावी लागेल. प्रीतम पाटीलला मिळते जीवनदान. सिंगल मिळते. एका धावन. इथे देखील आपली बार करण्याचा प्रयत्न केला जगदीश पगडे. डायरेक्ट हिट. काय घडलंय. चुकीच्या एंडवर थ्रो केला गेलाय. वास्तविक पाहता प्रीतम पाटीलच्या एंडवर फेकी करणं फार इम्पॉर्टंट होतं कारण की ही विकेट जर मिळाली तर अर्ध्यापेक्षा जास्त मॅच आपण जिंकली म्हणून समजा. पण इथे कॅप्टनने थोडीशी चूक केली. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर लागलीत. 50 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक षटकामागे 12.50च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. हितेश कोटकर तेज तरार गोलंदाजी करतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमने म्हणजेच टीम कोळंबी आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच ही मॅच संपल्या आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ही नोंद घ्या. आपला स्क्वॉड आपली टीम मीटिंग आताच करून घ्या. चांगला चेंडू पाहायला मिळते. कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा संधी चालून आली होती पण थोडीशी फंबलिंग होती. एक धाव मिळते. एके दुहेरीचं क्रिकेट सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ आहे. चांगला खेळ सुरू आहे. वारंवार डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे त्यामुळेच फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडंसं डोकीदुखी ठरतं कारण की प्रत्येक स्ट्राइक रोटेट मागे तुम्हाला फिल्डिंग चेंज करावी लागते. चार चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हितेश कोटकरच्या माध्यमातून होतीये.
परफ्यूम डिलिव्हरी आहे पण व्हाईट बॉल, लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. गुरुनाथ पाटील, उदय तांडेल सर हे दोन अंपायर जर पाहिले तर सध्याच्या घडीला नवी मुंबईमधील सगळ्याच नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांना मागणी आहे आणि या स्पर्धेसाठी 2-3 स्पर्धेला नकार देऊन ते आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतोय. फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. पहिली धाव कंप्लीट झाली आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर लागलेत. संत सुरुवात आहे, सावकाश सुरुवात आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक आणि एकमेव षटकामध्ये इथे फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हितेश खोटकरच्या माध्यमातून. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 8 धावा. आता समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे 42 धावा. 18 चेंडू 42 धावा इक्वेशन आहे. डीजे मास्टर रेडी आहे. मॅच तापली आहे. संघर्षमय लढाई सुरू आहे. गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगचा घमासान सुरू आहे. ऐकूया एक मधुर गीत. वेळ नाहीये, 10 मॅच आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळेच टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला आपली इनिंग संपवायची आहे आणि ऑलरेडी 5 मिनिटं तुमची कव्हर झालेत, त्यामुळे सामना स्पीडअप करा. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर लवेश आलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज लवेश आलाय. लवेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्ट्राईक एंडवर प्रीतम पाहायला मिळतोय. टार्गेट आहे 50 धावांचं. हे टार्गेट पार करत असताना कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. नाव आहे प्रीतम पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. यासाठी ओळखला जातोय. षटकार आलाय प्रीतम पाटील, पहिला षटकार. यावेळेस खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. हलक्या हाताने फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहतील. ही मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घेतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना स्टॅकेंडवर राज पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावर लागलेत. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी गफलत होतीये आणि दरम्यान एक धाव मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. षटकार जरूर आला पण षटकारानंतर कमबॅक करत असताना लवेश, पण उर्वरित 2 षटकांमध्ये कुठला गोलंदाज आणि कुठले गोलंदाजीसाठी अस्त्र वापरले जातील जगदीश पगडे टीम कडून त्याकडे लक्ष देखील असेल.
पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. अको टप्प्याचा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. अको टप्प्याच्या बॉलला फटका. सोबत आराध्य सज्जन कोटकर आमच्या सोबत कमेंटरी बॉक्स मध्ये आहे. बघा हे फ्युचर आहे ऐरोली नगरीचे, ऐरोली क्रिकेटसाठी. आणि नक्कीच सज्जन कोटकर यांचे सुपुत्र देखील आहेत आणि त्यांचं देखील भरपूर योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. आराध्य आपलं सहर्ष स्वागत आहे. रावस टीम मध्ये तो खेळणार आहे. आता रावस परफॉर्मन्स आराध्याचा आपल्याला पाहायला मिळेल. आज बॉलर आहे. मॅचची इनर एज लागले, चेंडू जाते फाईन मध्ये, सिंगल मिळते, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना प्रीतम पाटीलने आपले गेअर शिफ्ट केले. चांगली बॅटिंग करतोय. 23 धावा धावफलकावर लागलीत. जे धावसंख्या ज्या पद्धतीने त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, जी सरासरीची पाठलाग करायची त्या सरासरीपर्यंत पोहोचले. म्हणजे 24 धावा धावफलकावर लागलीत. 12.50च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आणि 11 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 24. त्यामध्ये 6 ऍड कराव्या लागतील. फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम पाटीलचा धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. आव्हान सोपं झालंय. हे आव्हान अगदी आवाक्यामध्ये आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतंय, पलटवार की काय होतंय या मॅच मध्ये आघात. ऐकूया डीजे मास्टर अर्जुनच्या माध्यमातून एक मधुर संगीत. वेळ कमी आहे. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्ही जर टीम मीटिंग कराल तर नक्कीच संध्याकाळपर्यंत फक्त 4 मॅचेस होतील. म्हणून जगदीश पगडे प्लीज रिक्वेस्ट करतोय की लगेचच आपण मॅच सुरू करा. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. आमचे परम मित्र संयम मिलिंद पाटील हे देखील उपस्थित आहेत. यांचं देखील सरच स्वागत आहे. या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगतोय आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे राज आणि प्रीतम पाटीलच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केलेत. गोलंदाज लवेशने एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. 10 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान देत असताना प्रीतम पाटील या मॅच मध्ये आपली अँकर इनिंग करत असताना आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय कैलास. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. भरपूर वेळ वाया न जाता आपण चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आखो टप्प्याचा बॉल अगदी शरापासून दूर खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्नच केला गेला नाहीये. इथे 2 धावा मात्र मिळतील. संयम मिलिंद पाटील यांचं आगमन झालंय. फार जर असा उशिरा का होईना या स्पर्धेसाठी ते जॉईन झालेत. संयम या आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बँडेजची देखील व्यवस्था आहे. रितेश स्वतः हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. चला 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असताना मात्र 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे.
कैलास गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मिड विकेट रिझर्व मध्ये हितेश कोटकर अगदी चित्याच्या चपाळ्याने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 10 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. या 4 बॉल मध्ये प्रीतम पाटील कशा पद्धतीने आपले रंग दाखवतोय. दहा मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत म्हणून प्रत्येक सामना हा वेळेवर सुरू होणं, प्रत्येक सामना वेळेवर संपणं गरजेचं आहे. चला कोळंबी आणि वाकटी टीम रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्या लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जायचं आहे. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलंय. कोळंबी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळेच लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जा. कोळंबी टीम कडून प्रभाकर पाटील एक कॅप्टन म्हणून पाहायला मिळतील. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. अकोटाप्याचा बॉलला पंच केला. चेंडू हवेत आहे. जगदीश पगडे पोहोचेल की काय. एकदा धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना नो मॅन्स लँडचे इथे चेंडू लँड होत असताना 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35. 15 ची आवश्यकता आहे. 8 बॉल 15. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच अगदी कंट्रोल मध्ये येईल पण या 2 बॉलवर 2 सिंगल आली तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करावा लागेल. अकोटाप्याचा बॉल पुन्हा एकदा पंच केला. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली फेकी पाहायला मिळते. धावचीची संधी आहे आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल राजचं, कौतुक करावं लागेल प्रीतम पाटीलचं. सलामीवीर म्हणून हे दोन्ही बॅटर आलेत आणि अगदी नॉन स्टॉप इनिंग करत असताना षटकार चौकार देखील लगवले. त्याचबरोबर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केले गेले. आता जर समीकरण जर पाहिलं तर 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. थोडीशी थकावट जाणवते कारण की थंडीच्या दिवसामध्ये 10 वाजल्यानंतर मात्र थोडीशी गरमी जाणवते. टेम्परेचर मध्ये वाढ होते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा. बघू कोण येईल. चिंबोरी की जिताडा हावी ठरेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय सुनील. बघा विकेट किपर दूर आहे त्यामुळे स्ट्राइक तुम्ही रोटेट करू शकता. जवळ असेल तर तुम्ही स्ट्राइक रोटेट करणार नाही याची नोंद घ्या. हा स्पर्धेचा नियम आहे असं आयोजकांनी सांगितलंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. राज सेकंडवर आहे. हे 6 बॉल फार इम्पॉर्टंट असतील. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार केलाय मात्र या बॉलवर मिळेल सिंगल. आता इक्वेशन जर पाहिलं तर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 12 धावा. 5-12 इक्वेशन आहे. मॅच होती कुठे मॅच आली कुठे.
पण कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली कैलासने. त्या षटकामध्ये तब्बल फक्त 7च धावा खर्च केल्या आणि आपल्या टीमला कमबॅक करून दिले. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अकोटप्प्याचा बॉल आहे, जगदीश पगडे त्या खाली आहे. मॅचले येते कलाटणी. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. हा रंग बदलणारा खेळ आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांनाच वेळ लावणारा खेळ आहे. ही मॅच बदलली. आता 4 मध्ये करायचे 13 धावा. शाल ज्याला 4 बॉल मध्ये 12 धावा कंप्लीट करायचे आहेत. पण मी ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेटचा उल्लेख करत होतो पहिल्या ओव्हर पासून, पण शेवटच्या मागच्या 3ऱ्या षटकात या शेवटच्या बॉलवर प्रीतम पाटीलने आपल्याकडे स्ट्राईक का घेतली नाही याकडे थोडीशी चर्चा देखील केली जाते. कारण की शेवटच्या षटकामध्ये हे 2 जे बॉल आहेत ते फार महत्त्वाचे होते आणि 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव आली. हा देखील धावचीची संधी आहे. इथे प्रीतम पाटील स्ट्राईक एंडला पोहोचत असताना फलंदाज बाद होईल विशाल. आता समीकरण जर पाहिलं तर 3 मध्ये 12, 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू. बघा शेवटच्या बॉलवर जी स्ट्राईक रोटेट झाली नाही त्यामध्ये कुठेतरी टीम गफलत झाली आणि जे 3 बॉलमध्ये फक्त सिंगलच झाली आणि 2 विकेट देखील प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. जर दूर असला तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता आणि जर विकेट किपर क्लोज असेल तर स्ट्राईक रोटेट होणार नाही. हा आयोजकांच्या वतीने हा नियम ऑलरेडी तुम्हाला सांगितलाय. आणि विकेट किपर कडून थोडे बॉल जरी मिसफील्ड झाली होती. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. पहिलाच सामना हाय व्होल्टेज. 3 बॉल 12 प्रीतमकडे क्षमता आहे. असा कारनामा अनेक वेळा त्यांनी केला आहे आपल्या कारकिर्दीमध्ये, पण हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असतील. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. ऑन साइड लॉन ड्राय केलाय. इथे मिळेल फक्त चौकार. 4 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 42 आकड्यावर. आता इक्वेशन 2 बॉल आणि 8 धावांची. ज्या पद्धतीने 16 चेंडू मध्ये 35 धावांचं योगदान देत असताना मात्र ही मॅच फिनिश कशा पद्धतीने केली जाईल. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. चला सामना स्पीडअप करा. जगदीश पगडे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम लगेचच रेडी राहतील. कोळंबी टीम तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तुमचा स्क्वॉड रेडी ठेवा. 1 बॉल 8 बॉल सोडून दिलाय आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकतोय तो टीम चिंबोरी संघाने. हा पहिला विजय आपल्या नावी केला. वेल प्लेड चिंबोरी टीम आणि हार्ड लक टीम जिताडा. खूप चांगला खेळ केला. प्रीतम पाटील
आणि याचा संघाने खूप चांगला खेळ केला. रितेश